ओके सो हॅलो मंडळी, नमस्ते, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो कालचा दिवस माझा खूप भयानक गेलाय, खूप म्हणजे इतका कठीण माझा कालचा दिवस गेलाय. तर पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा, काल काय काय झालं काय नाही. सो कोणी जर नवीन असला तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. The next day. सो हॅलो मंडळी, नमस्ते, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आता आम्ही चाललोत गावाला. सो गावाला एक प्रोग्राम आहे, म्हणजे मी माझ्या मम्मीच्या माहेराला म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला चाललो. सो पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. छान दिसतं. गोल्डन वाला घे. कोणता? हे होय. हां. ओके गाईज, सो आता आम्ही चष्मा वगैरे ते सगळं घेतलाय. सो आता आम्ही चाललोत गावाला. सो लेट्स गो. 2 hours later. Later. सो गाईस, आता गेवराई इथून बऱ्याच लांब आहे, म्हणजे माझ्या मम्मीचं आणि माझ्या पप्पाचं जे म्हणजे गाव आहे ते एकच आहे. फक्त 15-20 मिनिटाचाच रस्ता आहे दोघांच्या घरचा. सो आता आम्ही चाललो. Five hours later. सो गाईस, आता आम्ही आलोत मम्मीच्या गावाला, म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला. Two hours later. ओके गाईस, सो आता आम्ही इथं आलो. तर बघा, समोर ते माझ्या मम्मीचं घर आहे. अँड हे बघा इथं किती भारी झोका वगैरे ते सगळं बांधलं आहे. ते समोर माझ्या मम्मीचं घर आहे आणि ते तिकडं कार्यक्रम चालू आहे. सो आता कार्यक्रम संपल्यावर आम्ही लगेच निघूत बीडला, कारण की आजच वापस रिटर्न बीडला जायचं आहे. सो गाईस, बघा आता मी विहारात आलो आहे आणि विहारात आल्यावर किती पॉझिटिव्ह एनर्जी येते, म्हणजे बघा किती असं भारी वाटते. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे, गौतम बुद्धाची आणि बाकी सगळ्या महापुरुषांची इथं फोटोज आहेत. सो किती पॉझिटिव्ह एनर्जी इथं येते, तुम्ही स्वतः बघा. Five hours later.
hours later. सो गाईस आता आम्ही निघायला लागलो कारण की वातावरणाला बघून आता असं वाटतं की आता पाऊस पडणार आहे. बघा किती आभाळ भरले सगळं. सो आता आम्ही पटकन निघतो बीडला. सो गाईस आता तुम्ही एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा की कसं आता आम्ही भिजत भिजत जातो आणि कसा पाऊस पडतो. पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा आता तुम्ही. हा रिक्षा आलाय पाठीमागून. हा तोच आहे रिक्षा. बघा माझी हिंमत, इतका पाऊस पडतो तरी मी व्हिडिओ शूट करतोय. सो प्लीज जर कोणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. 2 hours later. सो गाईस बघा किती पाऊस पडतोय आणि आता आम्ही गाडी लावली तिकडं कारण की खूप पाऊस पडतोय म्हणून. आणि इथं जे माझ्यासोबत ते मुलं होते ते सुद्धा आता ह्या शेल्टरमध्ये थांबले. म्हणजे इतका पाऊस पडतोय आता इथून आम्ही कसं निघतो आणि काय. माझा कदाचित आता तुम्हाला आवाजही येत नसेल कारण की सगळं पाणी सगळ्या ह्याच्यामध्ये घुसलं आहे. सो आता माझा आवाज पण येत नसेल पण तुम्ही व्हिडिओ क्लिप बघू शकतात की म्हणजे कोणत्या हालतीमध्ये मी हे व्हिडिओ शूट करतोय आणि किती म्हणजे हे पाऊस पडतोय. 5 hours later. ही स्कूटी आमच्यासोबत काय खेळ खेळत होती काय माहिती. म्हणजे जेव्हापासून पाऊस पडलाय आणि जेव्हापासून ही स्कूटी पाण्यात गेली तेव्हापासून ही 30 किंवा 40 वेळेस तर बंद पडली असन. 5 मिनटं चालून ही वापस बंद पडायची. इतक्या पावसामध्ये इतकी हालत आमची खराब झाली आहे. तुम्ही पूर्ण गाडी 4-5 वेळेस इतक्या वेळेस म्हणजे 30-40 वेळेस बंद पडली. आणि म्हणजे सगळे लोक बघत होते किती वेळेस गाडी बंद पडली किती वेळेस लागलं. तरी पाऊस एकदम कंटिन्युअस पडत होता. एकदम असा म्हणजे थांबतच नव्हता. आज सोडत होता. आजचा दिवस म्हणजे खूपच अनलकी आहे. तर इतक्या ह्याच्यामध्ये मी सुद्धा तरी व्हिडिओ बनवतोय तर ही किती मोठी गोष्ट आहे. 5 hours later.
तर गाईस आता आम्ही कसं तरी आलोच बीडमध्ये. सो गाईस आता आम्ही घरी जातो. सो तुम्हाला कसं वाटला आमचा ह्यो ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करा.